नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे गोल्डच्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये. इम्पॉर्टंट काही गोष्टी अगोदर सांगतो तुम्हाला. बघा, गोल्डची स्ट्रॅटेजी आपण काढली एक चांगली. पहिली गोष्ट, स्ट्रॅटेजीमध्ये प्राइस ऍक्शन किंवा काय कशाचेही इन्क्लूड नाहीये, फक्त टाइम बेस्ड स्ट्रॅटेजी आहे. त्या टायमिंगला आपल्याला तशी सिच्युएशन झाली की ट्रेड करायचा आहे, ही पहिली गोष्ट आहे. ह्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय झाली विषय, मी बॅक टेस्टिंग केली 3 महिन्याची. 3 महिन्यामध्ये फुल प्रॉफिटेबल आहे आपण. त्यानंतर फ्रंट टेस्टिंग केली 1 महिन्याची, त्यात पण प्रॉफिटेबल आहे आपण. फक्त विषय हा झाला, प्रीमियम मारला 6 महिन्याचा आणि जुन्या हिस्ट्रीमध्ये गेलो त्यावेळेस मात्र तिथं स्ट्रॅटेजी वर्किंग नाहीये. त्याच्यामुळे मी फ्युचर सांगू शकत नाही बाबांनो की वर्किंग होतील का गोष्टी, नाही होणार. ह्या गोष्टींची मी गॅरंटी अजिबात देऊ शकत नाही तुम्हाला. ऍट युअर ओन रिस्क तुम्ही ट्रेड करायच्या. ज्यावेळेस मला कळलं की बाबा जुन्या हिस्ट्रीमध्ये वर्किंग नाहीये, तशी मी रिस्क डायरेक्टली घ्यायची कमी केलेली आहे. बघा विषय काय सांगतो मला, सध्याचं तुम्ही मार्केट जाऊन बघा आणि जुनं मार्केट बघा. जुन्या मार्केटमध्ये कॉन्सल्टेशन वगैरे व्हायचं, पण आताच्या मार्केटमध्ये मुवमेंट आहे. मग त्या मुवमेंटमुळे स्ट्रॅटेजी वर्किंग होत आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही बघत असाल वन साइड मार्केट पडतंय, खाली येतंय, चांगले मूव येतात मार्केटमध्ये. आणि जुनं मार्केट जर तुम्ही बघितलं तर कॉन्सल्टेशन दिसतंय तुम्हाला. स्ट्रॅटेजी सांगतो, रूल सांगतो, एंट्री एक्झिट सगळं काय सांगतो. जाऊन बॅक टेस्टिंग करा, तुमच्या जेवढा चार्ट दिसतो तेवढा बॅक टेस्टिंग करा. त्यानंतर लाईव्ह मध्ये टेस्टिंग करा. मी म्हणत ना तुम्हाला पैसे टाकून ट्रेड करा, अजिबात प्रेफर करणार नाहीये. कारण आता सध्या तर वर्किंग आहे, फुल वर्किंग आहे. प्रॉफिट मध्ये पण राहते. रिस्क रिवॉर्ड 1:2 आहे, अॅक्युरसी कमी आहे, पण रिस्क रिवॉर्ड चांगला आपल्याला इथं बघायला भेटतोय. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी बघायचं असेल तर टेस्टिंग करू शकताय. लाईव्ह मध्ये टेस्ट करा, बॅक मध्ये करा, ज्यात करा त्यात करा. एप्रिल महिन्यात सांगतो तुम्हाला स्ट्रॅटेजी काय आहे. बघा, सकाळी 5:55 ट्रेड कधी करायचं सांगतो. सकाळच्या 5:55 ते दुपारच्या 11 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळच्या 11 वाजेपर्यंत म्हणा, म्हणजे 5:55 ते 11, पहाटे 5:55 ते 11 पर्यंत तुम्हाला इथं ट्रेडिंग करायची आहे. काय ट्रेड करायचे तुम्हाला सांगतो. बघा, 5:55 ची कॅन्डल जर ग्रीन असेल आणि 6:55 ची कॅन्डल जर रेड असेल, हा नीट आहे का, ड्रॉ करून दाखवतो. हे बघा, 5:55 ची कॅन्डल ग्रीन असेल आणि 6:55 ची कॅन्डल रेड असेल, म्हणजे ही जी पेअर आहे, ह्या जे टायमिंगचं पेअर आहे 5:55 आणि 6चं, 5:55 आणि 6चं जर ऑपोजिट कलरच्या कॅन्डल असतील, म्हणजे एक ग्रीन एक रेड, वेगवेगळा, इकडे रेड असेल इकडे ग्रीन असेल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपल्याला ऑपोजिट कलरची पेअर पाहिजे. 5:55 ची ग्रीन असेल तर 6ची रेड पाहिजे, 5:55 ची रेड असेल तर 6ची ग्रीन पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त तिसरं काय असणार आहे का, अजिबात नाही. नसेल तर दोन्ही सेम कलरचे असतील, रेड रेड असतील, ग्रीन ग्रीन असतील. तसं असेल तर ट्रेड करायला नाही. आपल्याला रूल काय, पहिला रूल काय आहे, दोन्ही कॅन्डल ऑपोजिट कलरच्या पाहिजेत. कधीच्या 5:55 ची आणि 6ची जी कॅन्डल आहे ती ऑपोजिट कलरची पाहिजे. समजलं. त्यावेळेस तुम्ही काय करणार, जर ऑपोजिट कलरच्या असतील तर 6च्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा. हाय आणि लो मार्क करून घ्यायचा. ज्या साईडला ब्रेकआउट ब्रेकडाऊन देईल त्या साईडला एंट्री करायची. ब्रेकआउट ब्रेकडाऊन हा कॅन्डल क्लोजिंग न पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. आता असं जर अपसाइड क्लोजिंग आली तर आपण इथं बाय डायरेक्शनला एंट्री मारणार. स्टॉप लॉस ठेवायचा या रेड कॅन्डलच्या लोचा, थोडासा बफर ठेवा. मार्केट अपसाइड मोमेंटम करतंय. समजलं तुम्हाला. 5:55 हे करायचंय. सेम गोष्ट 6:55 ला करायची, सेम गोष्ट 7:55 ला करायची, 8:55 ला करायचे, 9:55 ला करायचे, 10:55 ला करायचे. जवळजवळ मला वाटतंय 5:55, 6:55, 7, 8, 9:55, 10:55 6 एंट्री बनवू शकतात. पण प्रत्येक वेळेस अशी ऑपोजिट कलरची कॅन्डल बनत नाही, म्हणजे मॅक्सिमम 6 एंट्री बनवू शकतात. कमी 0-0 पण बनवू शकतात. आता चार्ट वरती दाखवतो, इझिली समजून जाईल तुम्हाला. चला 1 एप्रिल पासून बघूया. बघा कुठं आहे 5:55 ची कॅन्डल, बघूया कुठं आहे. 5:45, 5 बघा. 5:55 ची कोणती आहे, रेड आहे, आणि 6ची कोणती आहे, ग्रीन आहे. ऑपोजिट कलरची आहे का, आहे. एक रेड आहे, एक ग्रीन आहे. जरी पहिली ग्रीन असती आणि दुसरी रेड असती तरी पण आपल्याला चालतंय. आपण काय करणार, 6च्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा. केला. क्लोजिंग कुठं आली, अपसाइड क्लोजिंग आली, बाय डायरेक्शन एंट्री मारायची. लोचा स्टॉप लॉस 1:2 टार्गेट बुक करायचं. 1:2 बुक करायचं, आधी कधी बुक करायचं नाही, नाहीतर मग तुम्ही ओव्हरऑल लॉस मध्ये राहणार. 1:2 जर बुक केलं तरच तुम्ही प्रॉफिट मध्ये राहणार. किती पिपचा एसेल येतोय, 30 पिपचा एसेल येतोय, 60 पिपचं टार्गेट येत आहे. 5:55 ला संपलं. जर ह्याचं टार्गेट होण्या अगोदर दुसरी एंट्री भेटत असेल तर ती सुद्धा एंट्री करायची, ही गोष्ट लक्षात ठेवा.
ह्याचं टार्गेट होण्या अगोदर दुसरी एंट्री भेटत असेल तर ती पण एंट्री करायची. आता पुढचं बघूया. 5-55 झाल्यानंतर काय असतं 6-55 कुठं आहे 6-55 7 ऑपोजिट कलर आहे का आहे बघा 6-55 ग्रीन आहे आणि 7 किती आहे रेड आहे. मग काय करणार तुम्ही 7च्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा 7च्या करायचा बघा 6च्या करायचा 7च्या करायचा 8च्या 9च्या 10च्या 11च्या. ठीक आहे केला काय करणार अपसाइड ब्रेकआउट पुढे ब्रेकआउट केला अपसाइड ब्रेकआउट केलाय डायरेक्टली एंट्री मारायची बाय साईडला लोचा एसएल 182 चं टार्गेट आरामशीर मार्केटमध्ये भेटतंय आपल्याला. आता पुढं 7-55 बघूया बघा 7-55 ची कोणती कॅन्डल आहे ग्रीन आहे 8ची कॅन्डल कोणती आहे ग्रीन आहे ऑपोजिट कलर आहे का नाही एंट्री बनवायची आहे कोणती कोणती सुद्धा एंट्री बनवायची नाही फक्त हेच टायमिंग बघायचं आहे 55चं आणि 0चं म्हणजे 7-55 8 8-55 9 ह्याच्या पुढचं बघायचं नाही. चला पुढे बघूया आता किती हे किती झालं 7-55 झालं आता 8-55 8-55 ग्रीन आहे 9-55 ग्रीन आहे एंट्री बनवायची आहे का नाही सोडून द्यायची. नंतर 9-55 रेड आहे 10 ग्रीन आहे बरोबर ऑपोजिट आहे का आहे काय करणार तुम्ही हाय लो मार्क करून घेणार 10च्या कॅन्डलचा केला हे बघा डाऊन साईडला ब्रेकडाऊन आलं डाऊन साईडला ब्रेकडाऊन आलं इथं ब्रेकडाऊन वरती सेलला एंट्री मारायची इथं सेलला एंट्री मारली इथल्या हायचा एसएल ठेवायचा रिसेंटच्या आणि तिथून टार्गेट बुक करायचं. तुम्हाला सांगतो एसएलचा थोडासा सीन आहे कधी कधी थोडासा एसएल मोठा पण लावावा लागतो आपल्याला सिच्युएशन बघून थोडं बॅक टेस्टिंग करा समजून जाईल तुम्हाला. पुढे किती आता 10-55 11 हे बघा 10-55 ची कोणती आहे रेड आहे 11ची कोणती आहे ग्रीन आहे ऑपोजिट कलर आहे का आहे काय करणार तुम्ही 11च्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा कुठे ब्रेकडाऊन आलंय डाऊन साईडला ब्रेकडाऊन आलं लोचा इथलं स्विंगचा एसएल 182 चा टार्गेट. पहिल्या दिवशी किती मिळेल आपल्या एंट्री 1 2 3 4 एंट्री मिळाल्या 3 टार्गेट भेटली 1 टॉप लॉस गेलाय. विषय इथं अॅक्युरेसी नाहीये तुम्हाला अॅक्युरेसी एकदम भंगार भेटेल पण ऍट दी एंड तुम्ही प्रॉफिट मध्ये राहणार आहे. मला सांगा तुम्ही पर ट्रेड $100 रिस्क घेताय $100 रिस्क घेतली किती प्रॉफिट झाला 200 इथं किती होणार 200 इथं किती होणार 200 टोटल प्रॉफिट किती झाला $600 वजा लॉस किती झालाय 1 म्हणजे $100 प्रॉफिट किती राहिला $500. ठीक आहे सपोज करा एक ओव्हरऑल मंथली सिनारिओ पकडा तुमचे आपल्याकडे दिवस किती आहेत 22 आहेत त्यातले 30 ट्रेड तुमचे लॉस झाले 30 लॉस 15 विन झाले 30 लॉस म्हणतोय आणि 15 विन अॅक्युरेसी एवढी लय भंगार झाली अॅक्युरेसी 30-15 किती तुम्हाला प्रॉफिट होणार आहे 15 प्रॉफिट ना किती होणार 100 ना $300 $3000 पकडा मी काय बोलतोय हे बघा तुम्हाला समजतंय का पर ट्रेडला 200 प्रॉफिट होणार आहे 200 गुणिले 15 किती झाला 3000 प्रॉफिट झाला आणि 30 लॉसचा लॉस किती झाला 30 गुणिले 100 3000 तरी सुद्धा तुम्ही 0-0 मध्ये राहता लॉस मध्ये गेलाय का अजिबात लॉस मध्ये गेलेलं नाहीये. मी 3 महिने बॅक टेस्टिंग केली अशी तर 3 महिन्यामध्ये लॉस मध्ये नाहीये सगळ्याच्या सगळ्या एंट्री पकडायच्या फक्त एवढी गोष्ट डोक्यात ठेवा. चला पुढचा दिवस अनालिसिस करूया. हे बघा इथं 5-55 बघा कुठं आहे 5-55 7 सेम कलरच्या कॅन्डल एंट्री बनते का नाही म्हणत 6-55 7 हे बघा 6-55 7 दिसलं ऑपोजिट कलर आहे का आहे हाय लो मार्क करायचा त्याला डिलीट करूया हाय लो मार्क करायचा कितीच्या कॅन्डलचा 7च्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा कुठे ब्रेकडाऊन दिलाय डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिलाय सेलला एंट्री मारायची स्विंगचा एसएल घ्यायचा बघा इथं एक्झॅक्टली एसएल स्विप केला हा थोडासा मॅटर होतो म्हणून थोडं सांगतो तुम्हाला बफर ठेवायचा बघा बफर ठेवला की बघा फुल टार्गेट इथं तुम्हाला आलेलं दिसतंय. ठीक आहे त्यानंतर पुढची एंट्री 7-55 8 हे बघा 7-55 8 7-55 8 ऑपोजिट कलर आहे का आहे ब्रेकडाऊन कुठे मिळाला इथं कधी पण ब्रेकडाऊन मिळू द्या नो प्रॉब्लेम कधी पण ब्रेकडाऊन मिळू द्या काही प्रॉब्लेम नाहीये. इथं ब्रेकडाऊन झाला इथं सेलला एंट्री मिळेल का टार्गेट फुल टार्गेट मिळेल आहे. चला पुढं 8-55 9 सेम कलर आहे बघा 8-55 रेड आहे नंतर 9-55 10 रेड आहे दोन्ही पण नाही बनत. त्यानंतर 10-55 11 हे बघा 10-55 11 ऑपोजिट कलर आहे का आहे ब्रेकआउट कुठे भेटलाय अप साईडला कुठे गेलंय मार्केट अप साईडच मुवमेंट आलेला आहे. ह्याच्या मागे लॉजिक काय तुम्हाला सांगतो पर हावरची कॅन्डल क्लोजिंग होते बरोबर एक हावरची कॅन्डल क्लोजिंग होते 8 लाख म्हणजे असं होत नाही पण ती टायमिंग एक आहे असं कॅन्डल काय 8 ला क्लोज होत नसते बघा माहित असेल तुम्हाला पण तो जो टाइम आहे ना तिथं मुवमेंट यायला चान्स असतो कारण सगळी लोक थोडीशी ऍक्टिव्ह होतात. कसं असतंय तुम्ही आता अलार्म लावता कितीचा अलार्म लावता बरोबर समजा 6 तुम्हाला उठायला तर तुम्हाला 55चा अलार्म तुम्ही लावता 100% 5 मिनिटं आधीचा अलार्म लावता तो त्यातला एक जी
लाईफ मध्ये जी सायकोलॉजी आहे ना तीच आहे इथं, की त्या टायमिंगला लोक ऍक्टिव्ह होतात आणि मुवमेंट येतं मार्केटमध्ये. तर असं याच्या मागचं लॉजिक आहे माझ्या हिशोबानं. आता सध्याला तर फुल वर्किंग आहे. इथे किती टार्गेट झाली, एक लॉस झाला, 2 टार्गेट आपली आलेली आहेत. किती प्रॉफिट राहणार, 100ची रिस्क घेतात, $200 $400 वजा $100 $300 इथं तुम्हाला प्रॉफिट राहणार. रिस्क कमी काय मित्रांनो, कारण की ह्या स्ट्रॅटेजी मागं लॉजिक नाहीये. सलग लॉस व्हायला लागले की लॉस मध्ये तुम्ही जाऊ शकताय. त्यामुळे आपल्या म्हणजे हेच मला हे पण करायचं नाही, तुम्ही लॉस आज झाला, आज हे झालं, आज ते झालं, अपडेट पण द्यायची काही गरज नाही. तुम्ही तुमचं तुम्ही युज करा, काय प्रॉब्लेम नाही. अजून बघूया पुढचा एक दिवस. मी 3 दिवस बॅक टेस्टिंग लावतो, तुमची तुम्ही जाऊन करा. आता नाहीतर लई बॅक टेस्टिंग करा म्हणलं घायला येऊन जायला पण. अरे द्या कुठे गेलं, 5.55 हे बघा, 5.55 7 दोन्ही ग्रीन आहेत, एंट्री बनते का नाही. 6.55 7 दोन्ही ग्रीन आहेत, एंट्री बनते का नाही. त्यानंतर 7.55 8 दोन्ही रेड आहेत. 8.55 9 दोन्ही ग्रीन आहेत. 9.55 10 बघा, एक ग्रीन आहे एक रेड आहे, ऑपोजिट कलर आहे का, आहे. काय करणार, 10च्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा. आता इथं बघा 10चा हाय लो मार्क केल्यावर इथं जर तुम्ही एसएल घेताय तर हा एसएल थोडासा ऑड वाटतोय बघा. एसएल कसा पाहिजे माहिती, असं स्विंग आहे ना तिथे एसएल लावण्याचा प्रयत्न करा. इथं लावला की मॅटर होतोय थोडासा, लावलं तरी चालतंय बरं का, पण थोडंसं मग मॅटर व्हायला चान्स आहे. म्हणून थोडासा मोठा एसएल लावायचा. जातंय मार्केट, मुवमेंट चांगली जाते बघा. तुम्ही बघत असता मुवमेंट कसे आले बघा. एप्रिल महिन्यात तर फुल मुवमेंट अशी दिली मार्केटला. आता पुढचा रेट 10.55 11 दोन्ही रेट आहेत, एंट्री म्हणते का नाही. अजून एखादा होतो बॅक टेस्ट करून. हा दिवस बघा 5.55 6 दिसला का, 5.55 6 कोणती अपोजिट आहे का, आहे. 6ला मार्क करा, अपसाइड ब्रेकआउट आला, एसएल खपलाय आपला. त्यानंतर 6.55 7 दोन्ही सेम आहेत, सोडून द्या. 7.55 8 दोन्ही सेम आहेत, सोडून द्या. 8.55 9 दोन्ही ग्रीन आहेत, सोडून द्या. 9.55 10 9.55 10 दोन्ही ग्रीन आहेत, सोडून द्या. नंतर 10.55 11 हे बघा रेड कॅन्डल डाऊन साइड ब्रेकडाऊन दिला, इथं पण एसएल मारला. म्हणजे या दिवशी 2 एसएल आपले खपेश झालेले आहेत. काय प्रॉब्लेम नाही, रिस्क रिवॉर्ड आहे, त्याच्यामुळं प्रॉफिट आपला होणार. हे बघा इथं पण बघा, इथं पण 2 एसएल गेले वळीनं. मी लावून ठेवलेलं, मी ऑलरेडी बॅक टेस्टिंग केले. इथं 2 एसएल गेले, असे 4 एसएल वळीनं जाऊ शकतात आपले. पण 4 एसएल जरी वळीनं गेले आणि 2 टार्गेट जरी आली, असे जर 2 टार्गेट आली तरी पण सगळा लॉस आपला इथं रिकव्हर होऊन जातो. मी काय सांगतोय, एक तर फ्रंट टेस्टिंग नीट करा, पैसे वेस्ट करायची गरज नाही. कारण मला पण भीती वाटते की हिस्ट्रीमध्ये वर्क नाही झालं तर फ्रंटला पण हिस्ट्री रिपीट होणारच आहे. त्याच्यामुळे लॉस व्हायला फुल चान्सेस आहेत. ऍट युअर ओन रिस्क, आता सांगतो ऍट युअर ओन रिस्क तुम्ही ट्रेड करायचे आहेत. लॉस झाल्यावर माझ्याकडे बोंबला यायचं नाही. मी पण बघा 100ची रिस्क घेता 30 आणि 40 रिस्क वरती आलोय. कारण सलग जरी लॉस झाले 10-15 तरी पण बाबा $300-400 वरती लॉस होऊ नये असं माझी पण इच्छा. कारण मला पण पैसा इम्पॉर्टंट आहे, असं नाही की आपल्याला लय झालेला आहे. ओके, बॅक टेस्ट करा, रिझल्ट मला पण सांगा. आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं, ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करायचं वीकली बेसिस वरती. बाबा हा आठवडा किती प्रॉफिट मध्ये राहिला, हा आठवडा किती लॉस मध्ये राहिला. तुम्ही एका दिवसाचं कॅल्क्युलेशन करायला नसतं की सलग 5 लॉस झाले 8 लॉस झाले, नाही. ओव्हरऑल वीक मध्ये किती तुम्ही लॉस मध्ये राहताय, किती प्रॉफिट मध्ये राहताय हे तुम्ही तिथं पाहिजे असतं. मी माझ्या नोटबुक मध्ये बॅक टेस्टिंग केली आहे, किती विन आहेत किती लॉस आहेत ती पण तुम्हाला एकदम फोटो लावतो बघा. एवढे विनिंग आहे, असं प्रॉफिट एवढ्या रिस्क होईल. आणि रिस्क सेम ठेवायची, असं नाही की तुम्ही लॉट साईज चेंज करायचा. जसं तुम्हाला सांगतो बघा, इथं किती एसएल येतोय, 67 पिपचा एसएल येतोय. तुम्ही $100 रिस्क घेताय तर तुम्ही लॉट किती मारणार तर 0.15चा, म्हणजे $100 रिस्क आहे बरोबर. 0.15 गुणिले 67 केलं तर $100 आसपास तुम्हाला रिस्क येईल. इथे किती 50 पिपची रिस्क आहे, म्हणजे तुम्ही लॉट किती मारणार आहे 0.2चा. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेशन एकदम डोक्यात ठेवायचं. रिस्क सेम ठेवायची. डॉलरमध्ये जर रिस्क सेम ठेवली तरच प्रॉफिट मध्ये राहणार आहे. तर तुम्ही कॉन्स्टंट जर लॉट मारत राहिला, सपोज करा तुम्ही 0.1चा लॉट मारताय, 0.1चा लॉट जर तुम्ही कॉन्स्टंट मारत असाल तर या पिपनुसार तुम्ही प्रॉफिट मध्ये राहणार नाही, जरी रिस्क रिवॉर्ड असला तरी. त्यामुळे डॉलरमध्ये रिस्क कॉन्स्टंट ठेवायची. ओके, अजून काय काय प्रॉब्लेम असतील कमेंट करू शकताय. बॅक टेस्ट करा, रिझल्ट मला पण सांगा. फ्रंट टेस्ट करा. लाईव्ह मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर तुमची इच्छा बाबांनो, ऍट युअर ओन रिस्क तुम्ही करू शकताय. बाकी ब्रोकर चांगले यूज करा. एक्सएनएस एक्सएम 2 टॉपचे ब्रोकर आहेत, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. अकाउंट ओपन करा, आयडी मला व्हॉट्सअपला पाठवा. काय प्रॉब्लेम मला डिपॉझिट विड्रॉला तर आपण थोडीशी हेल्प नक्कीच तुम्हाला करू शकतोय. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.